बिल्डर कडून प्लॉट घेतला म्हणजे 100% सुरक्षित आणि जागा मालकाकडनं प्लॉट घेतला म्हणजे धोकादायक हा समज चुकीचा असू शकतो। येथे प्लॉट खरेदीवेळी लोक भाव पाहतात, परंतु प्लॉट खरेदीवेळी लोक कागदपत्रांचा इतिहास पाहत नाही। त्यामुळेच जे लोक प्लॉट खरेदी करू इच्छितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यांनी पूर्ण बघाच। प्लॉट खरेदी वेळी एक चुकीचा पर्याय निवडला तर लाखो रुपये गेले म्हणून समजा, तसेच वरून कोर्ट केस ही सुरू झाली असे देखील समजा। येथे बिल्डर म्हणतो की रेरा अप्रूव्हल आहे आणि जागा मालक म्हणतो जुनी जमीन आहे, परंतु या दोघांच्या म्हणण्यामध्ये जो अडकतो तो म्हणजे प्लॉट घेणारा। त्यामुळे जर बिल्डर कडनं प्लॉट खरेदी करत असाल तर अशा प्रोजेक्ट मध्ये लेआउट मंजुरी, तसेच येणे आदेश, तसेच रेरा नोंदणी हे असू शकते, परंतु टायटल 100% क्लिअर असेल असे होत नाही। कारण अनेकदा असा अनुभव मला आलेला आहे म्हणून मी सांगत आहे। तसेच जमीन मालकाकडनं प्लॉट घेणं म्हणजेच प्लॉट हा स्वस्त असू शकतो, परंतु लेआउट मंजुरी नसू शकते। तसेच इतर वारस जे असतील त्यांचे काही हक्क त्याच्यामध्ये असू शकतात। तसेच रस्त्याचा वाद हा असू शकतो। म्हणजेच एकंदरीत दोघांचा विचार केला तर वादाचा प्रश्न हा येतोच। म्हणूनच प्लॉट हा बिल्डर कडनं घेणं योग्य की जागा मालकाकडनं घेणं हा प्रश्न नाहीच। खरा प्रश्न आहे तो म्हणजे कागदपत्रांचा। म्हणूनच प्लॉट तुम्ही बिल्डर कडनं घ्या किंवा जागा मालकाकडनं घ्या, प्लॉट घेताना इतिहास काय आहे जमिनीचा ते समजून घ्या। त्यासाठी तुमचा सर्च रिपोर्ट काढा, कोर्टाचा सर्च घ्या, तसेच जुने सातबारे फेरफार समजून घ्या, इतर जे काही परवानग्या आहेत ते देखील समजून घ्या, मोजणी झालेली आहे का ते समजून घ्या, इतर जे काही कागदपत्रे असतील पूर्णपणे समजून त्यानंतर व्यवहार करणं योग्य ठरतं। त्यामुळेच वादग्रस्त जर प्लॉट घेतला तर वर्षानुवर्ष कोर्टामध्ये केस चालू शकते, पैसे अडकून राहू शकतात। त्यामुळेच नेहमी लक्षात ठेवा, सुरक्षितता म्हणजे कोणाकडून घेतला यावर नाही, तर प्लॉट घेताना काय तपासले यावर अवलंबून आहे। त्यामुळेच योग्य तो सल्ला घेतल्याशिवाय व्यवहार पूर्ण करू नका। तसेच हा व्हिडिओ जितक्या ग्रुप्समध्ये पाठवता येईल सर्वांना पाठवा आणि अशाच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका।